काल म्हटलं रिलायन्स मॉलमधून थोडीशी दिवाळीसाठी खरेदी करावी आणि ती ऑफर असतील चालू. पण एवढं महाग वस्तू होते की काय सांगायचं. मी फक्त या 4 वस्तू घेतल्या. एक बिस्किटचा पुडा, एक निरमा, त्यानंतर एक मोती साबण आणि त्याच्यानंतर एक तेलाची बाटली घेतली. एवढ्याचे 645 रुपये झाले. म्हटलं राहू दे, तिकडं राशन घ्यायचं, आपण किराणा मालावाल्याच्याच दुकानातून घेऊया. इथल्यापेक्षा जास्त ना स्वस्त तिथंच मला भेटेल बरं का. घरी आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी डब्याला काय घेऊ काही सुचत नव्हतं. मग डब्यासाठी म्हटलं अंडा पराठा बनवूया. आणि आम्ही कामाला जिथे जाते तिथल्या काकांच्या बायकोनी पाठवून दिलं होतं, म्हणजे काकींनी त्यांच्यासाठी अंडा परोठा परवा पाठवला होता आणि तो मला फारच आवडला होता. म्हणून म्हटलं चला ट्राय करूया. मग ही अशी 7-8 अंडे घेतले. त्याच्यामध्ये कांदा टाकला, टोमॅटो कोथिंबीर टाकली, हिरवी मिरची टाकली, त्यानंतर मीठ घातलं आणि हळद घातली आणि छान फेटून घेतलं. आणि ना गडबड झाली म्हणजे माझ्याकडं का नाही, ज्यावेळेस हा पराठा करत होते ना तो चपातीवरती मला पसरवायचा होता हे अंडं. तर मला नाही पसरवता आलं. मग एक अंडं खराब झालं, म्हणजे एक वेळेला जे ऑमलेट बनवलं होतं ते खराब झालं. पण टाकून नाही दिलं मी, फक्त तुटलं एवढं झालं. मग परत या पद्धतीने केलं. खरंच खूप छान झालं. तुम्ही ट्राय करू शकता. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसे वाटतात बरं का. आणि चला असे कट करून मी डब्याला घेऊन गेले रोल आणि यांना पण दिला.